नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या रविवारी दर्श अमावस्या ही आली आहे. पण प्रत्येक अमावस्येला आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा काढण्यासाठी, दरिद्रता ही काढण्यासाठी, अलक्ष्मी ही बाहेर काढण्यासाठी उपाय आणि काही सेवा करत असतो. उद्याच्या अमावस्येला अशीच एक प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे, ती म्हणजे कर्पूर होम. बघा, कर्पूर होम तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून करा. एकदा तरी तुमच्या घरामध्ये तुम्ही कर्पूर होम करा. यामुळे तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही सर्व निघून जाईल. बघा, घरामध्ये खूप क्लेश होत असतील, भांडणं होत असतील, काहीही करून घरातले एकमेकांशी नीट वागत नसल, एकमेकांशी पटत नसल, तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा कर्पूर होम आवर्जून करून बघा. बघा, जर का तुम्ही प्रत्येक अमावस्येला अमावस्येपासून ते अमावस्येपर्यंत हा कर्पूर होम जर का करायला चालू केला, तर बघा, यामुळे तुमच्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाईल. तुमच्या घरातील वातावरण हे एकोप्याचं होईल. एकमेकांशी हे नीट वागतील, नीट बोलतील. घरातील वातावरण हे तुमच्या सकारात्मक होईल. इतका प्रभावी असा हा उपाय आहे आणि पूर्वीपासून प्रचलित आणि पूर्वीपासून चालत आलेला हा उपाय आहे. तर बघा, ही अमावस्या तिथी आज 9 तारखेला सायंकाळी 6:18 चालू होणार असून ही अमावस्या उद्या रविवारी दुपारी 2:30 संपणार आहे. आणि त्यामुळेच आपल्याला ज्या काही उपाय, ज्या काही सेवा करायच्या आहे त्या उद्या रविवारी आपल्याला करायच्या आहे. आपण अमावस्येच्या दिवशी भरपूर सेवा करतो, भरपूर उपाय करतो. आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी, दरिद्रता कमी होण्यासाठी, पितृदोष कमी करण्यासाठी आपण भरपूर अशा सेवा करत असतो. आणि त्यातच कर्पूर होम ही देखील एक खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही ही सेवा अमावस्येला चालू करायची आहे आणि अमावस्येपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा कशी करायची तर बघा, आणि ही सेवा करत असताना तुम्हाला एक चूक करायची नाही. ती चूक म्हणजे तुम्हाला या सेवेमध्ये सातत्य ठेवायचं आहे. मग तुम्ही ही सेवा 2 दिवस केली, तिसऱ्या दिवशी केलीच नाही, पुन्हा केली, पुन्हा 2 दिवस केली नाही, तर असं चालणार नाही. या सेवेमध्ये तुम्हाला सातत्य हे ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ही सेवा दिवसभरात ज्या वेळेमध्ये करणार आहात, रोज त्याच वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता थोडा अर्धा 1 तास किंवा 15-20 मिनटं इकडे तिकडे झाले तर चालतील, परंतु जर का तुम्ही ही सेवा सकाळी करणार असाल तर रोज सकाळी करा, सायंकाळी करणार असाल तर सायंकाळी करा. जर का तुम्ही दुपारी 12-12:30 वाजता ही सेवा करणार असाल तर रोज तुम्हाला त्याच वेळेत सेवा करायची आहे. म्हणजे तुम्हाला या सेवेचं सातत्य हे ठेवायचं आहे. आता ही सेवा तुम्ही अमावस्येपासून चालू करू शकतात आणि पुढच्या अमावस्येपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची आहे हे अगोदर आपण पाहू, त्यानंतर तुम्हाला बाकीची मी माहिती सांगते. या सेवेसाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळाची वरची शेंडी बघा, वरच्या शेंड्या तुम्हाला काढून टाकायच्या आहे. फक्त टोकाला तुम्हाला एक शेंडी नारळाला ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसून तुम्हाला हा नारळ एका डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायचा आहे. ह्या नारळावर तुम्हाला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. बघा, तुम्हाला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. तुम्ही भीमसेनी कापूर वापरणार असाल तर बघा 2-3 मोठ्या वड्या तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. नारळाचं शेंडीचा भाग हा तुमच्या समोर करायचा आहे आणि ह्या नारळावर तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे आणि ती कापराची वडी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. असं तुम्ही तुमच्या 7 कापराच्या वड्या जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा मग तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जोपर्यंत तुमची 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करून होत नाही तोपर्यंत तुम्ही या नारळावर हा कापूर जळत ठेवायचा आहे. आता 1 कापूर जळत आला की तुम्हाला दुसरा कापूर लगेच ठेवायचा आहे. दुसरा संपत आला की लगेच तिसरा ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला ही कापराची वडी विझू द्यायची नाही आहे. तुम्ही 7 कापराच्या वड्या घेतल्या असेल तर 7 कापराच्या वड्या संपूर्ण जळेपर्यंत तुम्हाला ही आग किंवा ही कापराची वडी तुम्हाला विझू द्यायची नाही आहे. आता सगळ्यात शेवटी बघा, तुमचं 7 कापराच्या वड्या जळून झाल्यानंतर किंवा तुमची 1 मंत्रमाळ जप झाल्यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा नाही आहे. त्यानंतर बघा, ही सेवा करून झाल्यानंतर तुम्ही हा नारळ उचलून बाजूला ठेवायचा आहे. तुम्हाला दररोज ही सेवा करायची आहे. याचबरोबर तुम्हाला जर का गायत्री मंत्राचा जप करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकतात.
1 माळ करू शकतात, 11 वेळा म्हणू शकतात, 21 वेळा म्हणू शकतात. तुमच्या इच्छेने तुम्हाला जितक्या वेळा म्हणायचा तितक्या वेळा तुम्ही गायत्री मंत्र देखील म्हणू शकतात. आता ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे. एका प्लेटमध्ये नारळ ठेवा, तुमच्या समोर हा नारळ ठेवा, त्यावर तुम्हाला कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे, सांगितलेली सेवा करायची आहे. सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ उचलून परत ठेवायचा आहे. बघा, हा नारळ उचलून तुम्हाला रोज एका ठिकाणी ठेवायचा आहे आणि संपूर्ण या अमावस्येपासून ते पुढच्या अमावस्येपर्यंत दररोज तुम्हाला ही सेवा करायची आहे. पुढच्या अमावस्येला तुम्हाला हा नारळ घरात फोडून घरातल्या व्यक्तींनीच याचा प्रसाद खायचा आहे. बघा, याचा प्रसाद तुम्ही बाहेरच्या लोकांना द्यायचा नाही, तो घरात फोडायचा आणि त्याचा प्रसाद घरात करून खायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरा नारळ विकत आणायचा आणि त्यावर तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे. असं तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा नारळ फोडायचा, याचा प्रसाद करून घरात खायचा आहे. आता जर का ही सेवा चालू असताना ह्या नारळाला तडा गेला तर काय करायचं? बघा, जर का सेवा करत असताना ह्या नारळाला तडा गेला तर हा नारळ तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आणि तुम्ही लगेच दुसरा नारळ आणून त्यावर दुसऱ्या दिवसापासून सेवा करायला सुरुवात करायची. आता बघा, नारळाला तडा गेला तर आपल्या मनात कुठल्याही शंका किंवा अशुभ गोष्टी आणायची गरज नाही. साहजिकच आहे, यावर जर का आपण कापूर जाळत असेल तर यामुळे काही दिवसांनी या नारळाला तडा हा जाणारच. त्यामुळे नारळाला तडा गेला तर तो तुम्ही पाण्यात विसर्जित करा आणि दुसरा नारळ आणून त्यावर तुम्ही सेवा करायची. फक्त अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा नारळ फोडायचा आहे, त्याचा प्रसाद करून घरात खायचा आणि नवीन नारळ आणून त्यावर तुम्ही पुन्हा सेवा करायची आहे. बघा, असं दररोज तुम्ही तुमच्या घरामध्ये जोपर्यंत कटकटी भांडणं आहे, निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरातली कमी होत नाही किंवा घरातलं वातावरण हे सुरळीत होत नाही, तोपर्यंत तुम्ही हा कर्पूर होम घरात करायचा आहे. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगितलेली ही सेवा आहे आणि ही सेवा आपण सर्वांनी करावी. ज्यांच्या घरामध्ये क्लेश किंवा इतर गोष्टी, इतर समस्या नसतील अशांनी देखील हा उपाय केला तरी चालणार आहे. त्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी होऊ नये, घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा साठून राहू नये, यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकतात. परंतु ज्यांच्या घरामध्ये खरंच खूप क्लेश आहे, वाद आहेत, अशांनी हा उपाय, ही सेवा तुम्ही ह्या अमावस्येपासून नक्की चालू करा. पुढच्या अमावस्येपर्यंत तुम्ही ह्या सेवेमध्ये सातत्य ठेवून ही सेवा कंटिन्यू करा. तुम्ही ही सेवा, हा उपाय जर का दररोज तुमच्या घरामध्ये केला तर बघा, याचे रिझल्ट, यांचं फळ तुम्हाला हे चांगलं बघायला मिळेल. कारण या उपायाने तुमच्या घरात कितीही मोठी निगेटिव्ह ऊर्जा असू द्या, कितीही मोठी नकारात्मक ऊर्जा असू द्या, ही निघून जाईल, नष्ट होईल. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय करत असताना मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करायचे. सुतक किंवा विटाळ आला तर बघा, या दिवसात देखील तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. सुतक किंवा विटाळ आला तर त्या टायमाला तुम्हाला हा नारळ पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि नंतर तुम्हाला दुसरा नारळ घेऊन त्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.